गेल्या 1 महिन्यापासून एकच धावपळ बायकांची. मला फॉर्म भरायचा आहे, मला मुख्यमंत्री लाडकीची बहीण बनायची, मला फॉर्म भरायचा आहे, मला असं करायचं आहे, मला हे कागदपत्र तयार करायचे आहेत, मला ते कागदपत्र तयार. फायनली एकदाचे काही महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपये येऊन पडलेत. आणि बायकांचं काय, ए रेखे तुला पैसे आले का ग, ए सिमे तुला पैसे गेले का. अगं मला मेसेजच नाही आला. अगं मला असंच नाही झालं. बायकांचं हेच चालू आहे. 2 दिवसांमध्ये सर्व बायकांना 3,000 रुपये एकदाचे येऊन पडणार आहेत. पण एकही बाई अशी काही म्हणली नाही काय बाई मी काय संसारासाठी 3,000 रुपये खर्च करेल किंवा काहीतरी घेईल. मला ड्रेस घ्यायचा आहे, मला साडी घ्यायची, 3,000 आले ना बाई मी पहिली साडी घेणार आहे, 3,000 आले ना बाई मी पहिले ड्रेस घेणार आहे, मी शॉपिंग करणार आहे, मी हे करणार आहे, ते करणार आहे. ह्या अशा या बायका आहेत. आणि काहीतरी मी झाले बाई मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण, मी झाले बाई असं केलं बाई, मी तसं केलं बाई. खरंच ना बायकांचं तर हे डोकं आहे ना खूपच वेगळं असतं. महिन्यापासून तेच चाललंय. आणि आज काही जणांना खूप पैसे आले तर काही जणांना नाही आले, तर काही जण एकदम असं उदास पडले, तर काही जणी खुशमध्ये भाई माझे 3,000 रुपये आले. तुमचे आलेत का 3,000 रुपये? आले असेल तर नक्की कमेंट करून सांगा की 3,000 रुपये आले. नसर आले तर ते पण सांगा. मी मुख्यमंत्र्याला नक्कीच फोन करेल आणि त्याला सांगेल की काही जणांचे नाही आले त्यांचे टाका ना, आम्हाला सोबत जायचं साड्या आणि ड्रेस आणायला.